तर चला मित्रांनो, आज आपण एक नवीन चर्चेत असलेला मुद्दा पाहूयात. आता चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे काल एक राज्य शासनाचा जी आर आला बघा. आता तो जी आर होता SC ST OBC आरक्षणासंदर्भात किंवा रिझर्व्ह जे कॅटेगरीज जे आहेत किंवा राखीव जे प्रवर्ग आहेत त्या राखीव प्रवर्गाच्या संबंधातला हा कालचा जी आर होता राज्य शासनाचा. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता हा सगळा जी आर तुम्ही बऱ्यापैकी ही न्यूज तरी किमान ऐकली असेल. आता मग हा कशा पद्धतीने जी आर काढलेला आहे की या जी आर साठी त्याची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्याला आधार कशाचा घेण्यात आलेला आहे ते आज आपण व्यवस्थितपणे तुम्हाला मी समजून सांगतो. आता हा आधार कुठून घेतलेला आहे तो अगोदर समजून घ्या. आता मी अगोदर हे समजून सांगतो, त्यानंतर याच्यावर काय शक्यता असेल किंवा हे कशा पद्धतीने रोखता येईल किंवा याच्यावर माझं मत काय हे देखील मी तुम्हाला सगळं इन डिटेल मध्ये नंतर सांगतो. ठीक आहे. पण आता एक महत्वाचं म्हणजे 2024 मध्ये बघा, 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाचा म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचा एक जजमेंट आलं बघा. सर्वोच्च न्यायालय जजमेंट आलं कधी आलं 2024 मध्ये. तर 2024 मध्ये त्यांनी एक जजमेंट काढलं की जे काही SC ST आरक्षण जे काही आहे, SC ST आणि OBCचं आरक्षण जे काही आहे म्हणजे जे राखीव दल आहेत किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी जर एखाद्या नोकर भरतीमध्ये जर समजा, आता एक महत्वाचं असतं बघा, कोणत्याही नोकर भरतीमध्ये एक रिक्रुटमेंट रूल्स नावाचं म्हणजे सेवा प्रवेश बंदी नावाचं एक पद्धत असते. त्यामध्ये जे काही त्या संबंधित नोकरीसाठी किंवा त्या संबंधित पदासाठी ज्या काही जे नियम असतील ते नियम हे अगोदरच दिलेले असतात बघा. मग त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट होतं की जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत म्हणजे RRR जे आहे त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर काय करू शकतं, राज्य सरकार करू शकतं. आता हे राज्य सरकार बदलू शकतंय. अगोदरचं काय होतं 2024 अगोदर काय सांगितलेलं होतं की जे काही SC ST आरक्षण जे आहे, SC ST OBC चे काही रिझर्व्ह कॅटेगरीज आहेत म्हणजे जे काही राखीव प्रवर्ग आहेत त्या राखीव प्रवर्गाला जे काही जनरल कॅटेगरी जे आहेत, जनरल कॅटेगरी जे आहे किंवा जे खुला प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जर समजा SC चा एखादा उमेदवार असेल, जर त्याला समजा ओपनचे एवढे किंवा जनरल कॅटेगरी मध्ये बसेल एवढे जर समजा मार्क पडले तर मग तो काय असेल, तो SC किंवा ST किंवा OBC या राखीव प्रवर्गातली पद न घेता तो कोणतं घेणार पद, तर साहजिकच जनरल पद घेणार म्हणजे खुल्या प्रवर्गाचं ते पद घेणार. मग महत्वाचं म्हणजे काय, आता हे अगोदर कधी होतं 2024 च्या अगोदर. मग 2024 ला जजमेंट कोणी दिलं, सर्वोच्च न्यायालयाने दिलं. आता हे जनरल कॅटेगरीचं जे आहे अलाव केलेलं आहे, पण 2024 ला जजमेंट आलेलो सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आलं आणि त्या जजमेंटने काय सांगितलं की जे काही सेवा प्रवेश जे काही नियम आहेत म्हणजे जे काही रिक्रुटमेंट रूल आहेत त्या रिक्रुटमेंट रूल्स मध्ये राज्य त्यामध्ये त्यांचे काही रूल्स बनवू शकतं. म्हणजे काय, त्याच्यामध्ये हे जे काही प्रवेश दिलेला आहे म्हणजे जे काही राखीव प्रवर्ग आहेत त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये जाता येईल का, त्याच्यामध्ये ते पहिला मुद्दा काय तर ते पाठवू शकतात. रिझर्व्ह कॅटेगरीज ह्या ओपन जनरल कॅटेगरीज मध्ये त्यांना ते पाठवू शकतात. त्यानंतर दुसरं एक मध्ये महत्वाचं म्हणजे काय, ते पाठवू शकत नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट आहे. आणि तिसरा एक ऑप्शन दिला अजून काय की जर तसं काही दिलं नसेल तर ते देखील ते जाऊ शकतात. म्हणजे ते काय एकतर त्यांना जाऊ देऊ शकतात, एकतर रोखू शकतात किंवा कोणतीच भूमिका न घेता ते तशाच त्या सेवा प्रवेश नियमामध्ये तसंच ठेवू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये मग हे सुप्रीम कोर्टाने हा एक जजमेंट दिलेला आहे. मग त्यालाच अनुसरून आजचा जो काही कालचा आपला राज्य शासनाने जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही सेवा प्रवेश नियम जे आहेत किंवा रिक्रुटमेंट रूल्स आहेत त्या मध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही राखीव प्रवर्ग आहेत म्हणजे SC ST OBC असतील त्यांचा जे काही जरी त्यांचे खुल्या प्रवर्ग एवढे जर मार्क असतील तरी त्यांना खुल्या प्रवर्ग एवढे मार्क जरी असतील तरी त्यांना काय, त्यांना तिकडची पोस्ट ही मिळणार नाही. म्हणजे खुल्या प्रवर्गातली पद हे त्यांना मिळणार नाही. आता हे महत्वाचं म्हणजे काय, आता या ज्याच्या व्यतिरिक्त अगोदर कसं होतं, जर समजा इथे ST चा एखादा उमेदवार असेल, इथे जनरल कॅटेगरी मध्ये तो आलाय, आता याचं जर सिलेक्शन ओपन कॅटेगरी मधून झालं तर मग साहजिकच अजून एखादा ST कॅटेगरीचा उमेदवार त्या ठिकाणी ST आरक्षण घेऊन तिथे नोकरीला लागेल. म्हणजे हा अजून आता
आरक्षणाचं एक महत्वाचं मुद्दे. आता आरक्षण हे कोणत्या आधारावर दिलं जातं बघा, की आरक्षणाला 2 आधार आहेत. ते आधार कोणते? एक सामाजिक आणि एक आर्थिक. आता सामाजिक दृष्ट्या देखील तो मागास असायला हवा आणि आर्थिक दृष्ट्या देखील तो मागास असायला हवा, त्याच्यावर आरक्षण ठरत असतं. कारण हे प्रतिनिधित्वाचं साधन म्हणून लोकशाहीमध्ये मानलं जातं बघा. मग हे जे काही एसटीचं आहे आरक्षण, ते ओपन कॅटेगरीमध्ये किंवा जनरल कॅटेगरीमध्ये जर त्याला स्थान मिळत असेल त्याच्या मार्कनुसार, तर त्याला ती पोस्ट जनरल कॅटेगरी मधून मिळते. पण आणि मिळते आणि त्यानंतर मग एसटी एखादा उमेदवार त्याला ती तो एसटीची जागा मिळते. पण आता ते काय होणार आहे, ते राज्य सरकारच्या GR नुसार आता तसं ते होणार नाही. राज्य सरकारमध्ये त्या सेवा प्रवेश नियमामध्ये आता बदल केलेले आहे, की आता SC ST OBC जे काही त्यांना मार्क जरी हे जनरल कॅटेगरी एवढे असतील तरी त्यांना आहे ती ओपनची जागा किंवा जनरल कॅटेगरीची जागा ही मिळणार नाही. त्यांनी ज्या प्रवर्गामधून अर्ज दाखल केलेला आहे त्याच प्रवर्गातून त्यांना जागा मिळणार किंवा ते पद मिळणार. हे महत्वाचं आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता याच्यावर पद्धत काय, याच्यावर याला रोखणं काय. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता हे प्रतिनिधित्वाचं साधन आहे. मग आता इथं तर ST ST OBC जे काही कॅटेगरीच्या किंवा राखीव प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासोबत हा थोडंसं अन्यायच आहे. कारण आरक्षणाचा मूळ हेतू काय आहे, की एक प्रतिनिधित्वाचं साधन म्हणजे काय. आता हे जर समजा एसटीचे एक उमेदवार हा जनरल कॅटेगरी मधून लागला आणि एक उमेदवार समजा ST कॅटेगरी मधून लागला, तर दोन्ही कॅटेगरीचं मग अजून त्यांची उन्नती झाली ना, त्यांची प्रगती झाली हे म्हणता येईल. आणि जर आता समजा हे जे राज्य सरकारचा GR आहे त्याच्यानुसार हे मिळणार नाही, म्हणून त्याच्यावर एक अन्याय झाला असं आपल्याला मानता येईल. पण ह्याच्यासाठी एक पर्याय म्हणजे आता काय असू शकतो. आता पर्याय काय सांगता येईल, की आपल्याला एकतर हे सुप्रीम कोर्टामध्ये एकतर याची याचिका दाखल करावं लागेल. आता याच्यासाठी याचिकेमध्ये महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला आधार कशात द्यावं लागेल रे, आर्टिकल काही 14 आहे त्या आर्टिकल म्हणजे कलम 14 जे आहे, कलम 14चा आधार द्यावा लागेल म्हणजे समानतेचा हक्क. आणि कलम 16 हे देखील, कलम 16 देखील आपल्याला त्यामध्ये रोजगाराबाबत समान संधी जे आहे ते देखील आपल्याला त्याचा आधार द्यावा लागेल. पण एक महत्वाचं म्हणजे काय, आता राज्य सरकार याच्यावर काय 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 उत्तर देऊ शकतं, आता हे पण आहे का. आता राज्य सरकार काय म्हणेल बघा, की आता महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण आहे ते किती टक्के आहे, 70% आहे बरोबर. आता ते वाढून 70% झालेलं आहे. आणि आता रिझर्व्ह कॅटेगरीचं किती राहिलेलं आहे, आता याचं जनरलचं किती राहिलेलं आहे, 30% राहिलेलं आहे. आणि 70% कशात झालेलं आहे, जी काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीचं राहिलेलं आहे. ठीक आहे, आता 70% 30%. पण आता राज्य सरकार काय म्हणू शकेल, की 30% न्याय मिळण्यासाठी आम्ही कलम 14 आणि कलम 16 अंतर्गतच काय करतोय, हे GR आम्ही काढलेलं आहे. याच्यावर एक महत्वाचं आहे. मग त्यासाठी काय, आता हे राज्य सरकार त्यांना तिथे जजमेंटला त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये म्हणू शकते. पण ते अजून एक काय म्हणेल, जे काही सुप्रीम कोर्टाचं जे काही जजमेंट आहे त्या जजमेंटच्या आधारेच आम्ही हे सगळं दिलेलं आहे किंवा हे आम्ही GR काढलेला आहे असं देखील म्हणू शकतो. मग एक महत्वाचं म्हणजे काय, आता याच्यावर महत्वाचं काय, SC ST OBC किंवा जे राखीव प्रवर्ग आहेत त्या राखीव प्रवर्गातले जे काही कॅन्डिडेट आहेत किंवा जे काही उमेदवार आहेत त्यांनी याला त्या GR ला काढून विरोध केला पाहिजे. कारण तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही तो अन्याय करायला हवा, तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही तो त्याला विरोध करायला हवा. त्यासाठी हे जो काही GR आहे तो अतिशय SC ST OBC म्हणजे जे काही राखीव प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी हा धोकादायक नक्कीच आहे. ठीक आहे, आता मला वाटतं की हे तुम्हाला GRच्या संबंधित जे काही त्याची पार्श्वभूमी आहे आणि GR कशा आधारे काढला गेला हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तर आता एक महत्वाची नोट म्हणजे काय, आपण प्रत्येक नवीन मुद्द्यावर असेल किंवा जे काही अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येतोय, पण त्यासाठी एक मला महत्वाची म्हणजे तुमची ऊर्जा पाहिजे. त्यासाठी तुम्ही आवर्जून या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. म्हणजे आपलं चॅनल चांगलं ग्रो करायला लागल्यानंतर मला ती देखील ऊर्जा मिळेल आणि ऊर्जा मिळाल्यानंतर मी अजून एक जे चालू घडामोडीचे जे काही लेक्चर्स आहेत किंवा जे जास्त चर्चेले जाणारे जे काही मुद्दे आहेत ते मी तुमच्या पुढे आणू शकेल किंवा सादर करू शकेल आणि अभ्यासक्रमाचे देखील व्हिडिओ मी तुमच्या समोर आणू शकेल. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.